मराठवाड्यासह विदर्भात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। आणखी 2 दिवस अवकाळी पाऊस बरसू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। विदर्भ मराठवाड्यात जोरदार पाऊस, यवतमाळमध्ये पावसासह गारपीट, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। शेतकऱ्यांनो पिकं सांभाळा। राज्यात एकीकडे तापमानाचा पारा 40शी पार जात असताना विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनो पिकं सांभाळा असं म्हणायची वेळ आली आहे। बीडमध्ये तर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे। अचानक आलेल्या पावसानं लोकांची धांदल उडाली आहे। तर यवतमाळच्या पुसदमध्ये चांगलाच पाऊस झालाय, शिवाय काही प्रमाणात गारपीटही झाली आहे। अवकाळी पावसानं गव्हाच्या पिकाचं आणि मोहर आलेल्या आंब्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये पावसाचा शिडकावा दिसून आलाय। राज्यात वाढलेल्या उष्म्यानं सर्वसामान्यांची लाहीलाही होत असताना पावसानं थंडगार वातावरण निर्माण झालंय। पाऊस वीज चमकत असताना उघड्यावर, झाडाखाली, पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणाजवळ जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। तसंच विजेच्या खांबाला जनावरं बांधू नयेत असा इशाराही देण्यात आलाय। एक साइक्लोनिक सर्कुलेशन ओवर नॉर्थ इंटीरियर कर्नाटका और आपका नेबरहुड जिससे मराठवाड़ा एंड विदर्भा के आसपास जो है 1.5 किलोमीटर पर है, उसके अंडर द इन्फ्लुएंस, उसके प्रभाव में जो है आपका आज और कल 2 दिन हमने जो है मराठवाड़ा में और साउथ मध्य महाराष्ट्र में हमने जो है आइसोलेटेड रेन जो है दिया है। राज्यात उष्मा वाढतोय। पारा 40शी पार जात असताना मराठवाड्यात वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे काही अंशी दिलासा मिळेल हे खरं, पण पिकाचं नुकसान होणार असल्यानं शेतकरी धास्तावलेत। राजू सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।